नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण जो सेवन सिस्टर आणि नोकली काईल वॉटरफॉल आहे तो पाहून जो उईसिडोंग आणि देंतलिन वॉटरफॉल आहे तो पाहण्यासाठी जात आहोत। उईसिडोंग वॉटरफॉल जो आहे जो शिलाँग रोड आहे, त्या शिलाँग रोडवरती जे ऑरेंज हॉटेल आहे त्याच्याच समोर थोडंसं गेल्यानंतर लेफ्ट साइडला एक कच्चा रस्ता तो तिकडे आपल्याला जावे लागते। चेरापुंजीहून एक अप्रॉक्स 12 ते 13 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। जो शिलाँगचा मेन रोड आहे तिथून आतमध्ये एक 7-8 किलोमीटर जावे लागते। रस्ता कच्चा आहे आणि रस्त्यावरती खड्डे पण आहेत, त्यामुळे आपल्याला गाडी घेऊन हळूहळू जावे लागेल। हा जो ब्रिज आहे तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साइडचा जो रस्ता जातो तो देंतलिन वॉटरफॉलला जातो। पर आपण अगोदर उईसिडोंग वॉटरफॉल पाहून येणार आहे जो की देंतलिनच्या पलीकडे आहे। अजून देंतलिन वॉटरफॉल आहे आपण जे उईसिडोंग फॉल आहे इकडे आलो आहोत। हे त्याचा पार्किंग एरिया आहे। समोर जो वॉटरफॉल दिसतोय तो देंतलिन वॉटरफॉल आहे। त्याचंच पाणी खालती जो उईसिडोंग वॉटरफॉल आहे तिकडे येतं। पार्किंग एरियापासून वॉटरफॉलकडे जाताना साईडला छोटीशी दुकाने आहेत, तिथे तुम्ही खाण्यासाठी वगैरे घेऊ शकता। वॉटरफॉलसाठी आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं खालती चालत जावं लागेल। चालण्यासाठी चांगल्या पायऱ्या आहेत। फोटो नाही पाठवत, हे नाही पाठवत। जो उईसिडोंग फॉल आहे त्याचे तिकीट काउंटर आहे, हे त्यासाठीचं तिकीट आहे। पर पर्सन 50 रुपये। मालक वॉटरफॉल साठी इकडे रस्ता जातो खालती जायचं असेल तर, आणि व्ह्यू फक्त पाहिजे असेल तर इकडे जातो। आपण मध्ये व्ह्यू पाहून येऊत। जो देंतलिन वॉटरफॉल आहे त्याचंच पाणी ते खालती येतं आणि ते उईसिडोंग वॉटरफॉल तयार होतो। 3 टप्प्यामध्ये पाणी खालती पडतं। इकडला आहे, आता आपण खालती वॉटरफॉलकडे जातो। इकडून कच्चा रस्ता आहे। खाली उतरण्यासाठी असा रस्ता आहे। हे तर पाय सवयच करतात, कोणालाही सवय नाही करून। आता हळूहळू सवय होईल। मी पण 3 महिने झोपून होतो, फक्त पकडून हात घे, आता फक्त ठेवा। तर या पुढे झालं साहेबांना पुढे या जिथून आपल्याला फॉल्सचा व्ह्यू दिसतो तिथून पुन्हा खालती आल्यानंतर खाली उतरण्यासाठी
लाकडापासून तयार केलेल्या पायऱ्या आहेत, त्यामध्ये काही ठिकाणी फळ्या पण टाकलेल्या आहेत. परंतु जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे भेट देताय तेव्हा इथे थोडीशी स्लिपर असेल, त्यामुळे जेव्हा पण तुम्ही जाताय तेव्हा उतरताना थोडीशी काळजी घ्या. आपण खालनं वॉटरफॉल पाहण्यासाठी आलो आहोत. आहे वॉटरफॉल. जिथे धबधब्याचे खालती पाणी पडते तिथे थोडासा खोलगट भाग आहे आणि त्याच्यासमोर थोडासा उथळ भाग आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं पुढे जाऊन फोटो वगैरे पण इथे काढू शकता. परंतु इकडे जास्त खोली आहे, तिकडे शक्यतो जाणे टाळा. आपण जिथे गाडी पार्क केली आहे म्हणजे पार्किंग एरियापासून खालती वॉटरफॉलकडे यायला, तिकडे वॉटरफॉल वगैरे पाहून आणि फोटो वगैरे काढून आपल्याला रिटर्न जायला एक 1.5 ते 2 तास एवढा वेळ पुरेसा आहे. आणि जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही इथे जास्त वेळ पण थांबून फोटो वगैरे निवांतपणे काढू शकता. आता हा वॉटरफॉल पाहून आपण जो रस्त्यामध्ये जो डेंटेलियन वॉटरफॉल होता तिकडे जातोय. जो डेंटेलियन वॉटरफॉल आहे तिकडे आपण आलो आहोत. इथून आपल्याला आता व्ह्यू दिसेल. पलीकडून जावं लागेल. नाही येते तिथून झाली. पाणी आहे ना. ते पाण्याने तयार केलेले रांजण खळगे आहेत. हा पाणी हे होल आहे चांगलं मोठं. तुम्ही साईडने राऊंड मारून समोरच्या साईडला जाऊन पण वॉटरफॉल पाहू शकता. इथे तुम्हाला अर्धा 1 तास वेळ एवढा पुरेसा आहे. आजचा स्टे आपण चेरापुंजी येथे करणार आहोत. आपण आता वॉटरफॉल पाहून रिटर्न जातोय. हे जे चेरापुंजी आहे ज्याला की सोहरा बोललं जातं, इथे रूम केली आहे. डबल बेडेड रूम आहे. इथे पण 3000 रुपयेच रेंट आहे. मोड आहे, गीझर दिले गेले. बाहेर पाऊस चालू आहे. रूममध्ये पाळावयाच्या ज्या नियम अटी आहेत त्या इथे लिहिले गेले आहेत. जिथे रूम बुक केली आहे त्याच्या खालचा जो ग्राउंड फ्लोर आहे तिथे डायनिंग आहे. इथे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज पण मिळेल. वेज थाली. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.